Hello students, I welcome you all for the lecture of management. We were studying the principles of management given by Henry Fayol, which is the base of this subject. So in continuation with earlier lecture, we'll be learning the rest of the managerial principles. In last lecture, we dealt with 8 principles, that is starting from division of work till centralization. All 8 principles, we saw it in detail. Now we'll see the rest of the principles. Okay, so the ninth principle is order. Order means arranging men and material in proper manner to achieve their maximum utilization. So according to Fayol, order means a place for everything and everything in its place. Okay, so that means right man in right place and right material for right things. In Marathi we can say की प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा आणि प्रत्येक काय म्हणू आपण राईट मॅन इन राईट प्लेस, योग्य जागेवर योग्य व्यक्ती असणे आणि काम करण्यासाठी योग्य मटेरियल असणे योग्य वेळेला, ह्याला ऑर्डर म्हणायचं. ओके, सो इफ यू वॉन्ट टू फॉलो द प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर, इट इज इसेन्शियल टू सिलेक्ट competent person scientifically by considering their qualification, experience, aptitude, knowledge, etc. म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर हे प्रिन्सिपल जर ऑर्गनायझेशनमध्ये हवं असेल तर व्हॉट यू हॅव टू डू इज, तुम्हाला चांगली लोकं सिलेक्ट केली पाहिजेत आणि ती चांगली लोकं सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला रिक्रुटमेंट अँड सिलेक्शनची प्रोसेस ही खूप सायंटिफिकली कॅरी आऊट केली पाहिजे आणि त्यातून मग तुम्ही क्वालिफिकेशननुसार एक्सपिरियन्सनुसार तुम्ही योग्य तो माणूस तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये अपॉइंट करू शकता. Okay, so this was the principle of order. Moving towards the next one, equity. Equity means the name of the principle itself signifies. Equity म्हणजे एकसारखी वागणूक देणे, समानता ज्याला आपण म्हणू. ओके, सो ऑर्गनायझेशनमध्ये हे खूप इम्पॉर्टंट असते की मॅनेजमेंट तुम्हाला सर्व बाबतीमध्ये एम्प्लॉईजला समान वागणूक देणं अपेक्षित असतं. इन विच सेन्स दॅट मीन्स यू मस्ट ट्रीट each and every of your employee in an equal manner in respect of assignment of work, facilities. There should not be any kind of partiality. म्हणजे हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या एम्प्लॉईजवर कोणत्याही प्रकारचा इनजस्टिस तर करत नाही आहे ना. त्यांना देण्यात येणारं काम असेल, त्यांना देण्यात येणारी वर्तवणूक असेल, त्यांना देण्याची ज्या फॅसिलिटीज असतील, या कुठल्याच बाबतीमध्ये असं होऊ नये की तुम्ही एका एम्प्लॉईला, सपोज 2 एम्प्लॉई आहे ए आणि बी, आणि तुम्ही ए एम्प्लॉईला खूप फेवर करत असता, त्याला कमी काम देता. अपोजिट टू दॅट बी वर्कर इज ऑलवेज overloaded with work, this kind of. So what will happen, B's mindset would be that A is very close to management. Okay, that means your manager is doing a lot of favors on him by giving him less amount of work. Or in case of leave also, if B approaches the manager for leave, then his leave is being rejected, and if A approaches for leave, his leave is accepted, isn't it? So by action or by words, you should never give any kind of never do any kind of injustice to any of your employees. Otherwise a negative attitude towards organization is developed. Okay, and what happens if you go for equality? Relationship between management and employees becomes healthy, and it avoids any kind of conflict and disputes, which helps in smooth running of concern. सो इक्विटी किंवा इक्वॅलिटी जर तुम्ही मेंटेन केली ऑर्गनायझेशनमध्ये, सगळ्यांना समान वागणूक दिली सगळ्या गोष्टीमध्ये, बिहेवियर असेल, फॅसिलिटी असेल, कामाच्या बाबतीमध्ये, तर काय होतं, एम्प्लॉईजला असं फिलिंग येतं की आपले बॉस हे सगळ्यांशी एकसारखंच वागतात, कोण त्यांच्या जवळचा नाही आहे, कोणीच त्यांचा लांबचा नाही, कोण आवडता न आवडता असा कुठलाही प्रकार नाही आहे. आणि त्यामुळं एक चांगलं रिलेशनशिप, ज्याला आपण हेल्दी रिलेशनशिप म्हणतो, असं डेव्हलप होतं कोणामध्ये, मॅनेजमेंट आणि वर्कर्समध्ये आणि एम्प्लॉईजमध्ये हे रिलेशन डेव्हलप होतं. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये होणारे काही कॉन्फ्लिक्ट्स असतील, मतभेद असतील, वादविवाद असतील, हे टाळायला या प्रिन्सिपलचा उपयोग केला जातो किंवा वापर होतो. आणि त्यामुळे काय होतं,
तुमचे वर्कर्स किंवा एम्प्लॉईज हे खूप समाधानी राहतात. दे आर ऑलवेज सॅटिस्फाईड बिकॉज अन इक्वल ट्रीटमेंट इज गिवन टू ऑल द एम्प्लॉईज अँड देर इज नो एनी काइंड ऑफ इनजस्टिस डन टू एनी ऑफ द एम्प्लॉई अँड देअर फॉर व्हॉट हॅपन्स इट हेल्प्स इन स्मूथ रनिंग ऑफ कन्सर्न. तुमचं ऑर्गनायझेशनचं काम हे खूप स्मूथली जातं बिकॉज ऑल युअर वर्कर्स अँड एम्प्लॉईज आर सॅटिस्फाईड अबाउट द काइंड ऑफ ट्रीटमेंट विच इज बीन गिवन टू देम. Okay. Then moving towards the next one is stability of tenure of personnel. Now, in simple language, it is said that it means security of job guarantee. Okay, so job guarantee for a longer period of time. Now, what happens if labor is not given any kind of guarantee about his job? Labor turnover will increase. That means, which means inefficiency, wastage of time and energy, and money has money. So the organization has to invest frequently in selection process and in training of employees. याचा अर्थ काय? तुम्ही जर लोकांना जॉबची गॅरंटी दिली नाही किंवा परमनंट जॉब जर लोकांना दिले नाहीत तर काय होईल? आता ते जस्ट टेक फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या व्यक्तीला 6 महिन्यासाठी अपॉइंट केलेलं आहे आणि ही इज टेम्पररीली अपॉइंटेड आणि तुम्ही सांगितले की 6 महिन्यांनी you have to leave this job because it's a temporary kind of job. Okay, now because of need, that unemployed candidate will approach you. He will do the job, he'll agree with all the kinds and conditions and terms which you have put forth in front of him, so he will accept it. Now within these 6 months he is being offered with a temporary job. He very well knows after 6 months I am supposed to quit the job, I have to leave the job. I mean, whether I do a very good work, best work, or I do on an average work. म्हणजे मी कितीही चांगलं काम केलं नाही तर वाईट काम केलं नाही तर कमी काम केलं तरी मला 6 महिन्यांनी ही नोकरी सोडायचीच आहे. हे जर त्याला सांगितलेलं असेल, माहीत असेल, कारण टेम्पररीच त्याचं नेचर असेल जॉबचं, तर तो काय करतो, तो जॉब करत असताना 6 महिने तो बाहेर कुठेतरी परमनंट जॉब मिळतो आहे का ह्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, त्याचा माइंडसेट असं असतं की मी ह्या कंपनीमध्ये कितीही चांगलं काम केलं तर 6 महिन्यांनी मला नोकरी सोडायचीच आहे, सोडावीच लागणार आहे. सो वाय शुड आय गिव्ह माय 100%, इजंट इट? सो त्या मेंटॅलिटीने तो काम करत असतो की मला इथं परमनंटली राहायचं नाही आहे किंवा मी राहू शकत नाही. ओके, सो दिस इज वन एक्झाम्पल. इन अनदर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या एम्प्लॉईला असं म्हटलात की यू हॅव बीन अपॉइंटेड फॉर 6 months, बट इफ यू perform very well during these 6 months, on basis of your performance you will be given a permanent job, but it depends upon how you work. Okay, and then for lifelong you will get a permanent job in this organization. Now what would be the mindset of this fellow? He will think that 6 months is the period where I have to give my best, because if I give my best I will get a permanent job. Okay, so with that mindset, for 6 months he will not look for a job to in another organization, but he will concentrate his attention on this particular job and he will try to give his 100% and he will work with full devotion. And then because he knows that after 6 months, on basis of his performance, he will be getting a permanent job. This is the difference between a temporary job and a permanent job. Okay, now as I said in first example, if temporary jobs are offered, what will happen? Labor turnover will increase. Now what is labor turnover? Labor turnover means लोक तुमच्याकडे नोकरीला येतात आणि म्हणजे नोकरी घेण्याचं आणि नोकरी सोडण्याचं हे जे प्रमाण आहे त्याला आपण लेबर टर्नओव्हर म्हणतो. ओके, हा जर वाढला म्हणजे नोकरी देण्याचं आणि नोकरी सोडण्याचं प्रमाण, तुम्ही लोकांना नोकरी देताय, परत 6 महिन्यांनी लोक नोकरी सोडून जातात, परत दुसरी भरताय, परत ती सोडून जातात, हे लेबर टर्नओव्हर ह्या गोष्टीला म्हणतात. Okay, so employees who are appointed temporarily in organization looks for a better job elsewhere and they do not concentrate on present work. ओके, आणि टेम्पररी वर्कफोर्स काय करत असतो, नेहमीच परमनंट जॉब कुठं मिळतो आहे का हे बाहेर बघत असतो. आणि ऑल्सो दे डोंट अ सेन्स ऑफ अटॅचमेंट. टेम्पररी माणसाला त्या ऑर्गनायझेशनबद्दल फारशी काही भावनिक अटॅचमेंट राहत नाही. आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्ही बघितलं, परमनंट एम्प्लॉई असतो तो काय करतो, ही शोज ग्रेट वर्क, इंटरेस्ट इन कंपनीज वर्क, ही विल गिव्ह हिज 100%,
concentrate on his work with full devotion. He will do it because he knows that he is going to stay in this organization for rest of his life, or a longer period of life, we can say. Okay, so therefore this principle is very essential, where management should guarantee stability of tenure of personnel engaged in the concern. Okay, the next is initiative principle. Initiative, according to Fayol, initiative is one of the keenest satisfaction for an intelligent man to experience. इनिशिएटिव्ह म्हणजे काय? पुढाकार. ओके, आता तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या एम्प्लॉईजनी पुढाकार घेऊन काम करावं, तर व्हॉट यू हॅव टू डू इज you have to give them freedom to express their opinion, give suggestions and innovations. लोकांना तुम्ही तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे की त्यांच्या मनामध्ये एखादी नवीन आयडिया आली, एखादं सजेशन आलं, तर ते स्वतःहून पुढं आले पाहिजेत आणि त्यांनी ते तुमच्याशी शेअर केलं पाहिजे. ओके, ह्याच्यासाठी काय असलं पाहिजे की तुमचं मॅनेजमेंटचं आणि तुमच्या वर्कर्सचं किंवा एम्प्लॉईजचं रिलेशन हे कसं असलं पाहिजे? खूप हेल्दी असलं पाहिजे. आणि you should give give them encouragement, create interest in their job, and manager must inspire his subordinates to take initiative, then only it will happen. In short, what to say, that you have to create a very good environment where your employees come forward with innovative ideas, give their suggestions, openly talk to you, and they won't hesitate to express their opinion. That is called as initiative principle. Okay, moving towards next one is esprit de corps. Now this it means the spirit of loyalty and devotion. ओके, म्हणजे एस्पिरिट डी कप्सचाच अर्थ असा होतो की तुम्ही इमानदार आणि झोकून देऊन कसं काम करता. ओके, ते जर स्पिरिट तुमच्यामध्ये जागृत होणं आणि ज्याच्यामुळं तुम्ही एकत्रितपणे युनायटेडली मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणून राहता. आता इफ यू वॉन्ट दिस प्रिन्सिपल टू बी इन द ऑर्गनायझेशन, देन वॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू maintain proper coordination of work at all levels, and you should encourage your subordinates to develop informal social relationship among themselves. ओके, म्हणजे इन शॉर्ट प्रत्येकजण एकमेकांशी फ्रेंडली एन्व्हायरमेंट अँड फ्रेंडली रिलेशन डेव्हलप करण्यासाठी इन्स्पायर केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या एम्प्लॉईजने जर चांगलं काम केलं तर तुम्ही त्यांना काहीतरी ॲप्रिसिएशन म्हणून रिवॉर्ड दिलं पाहिजे. काही असेल, म्हणजे नॉट नेसेसरी कॅश प्राईज असेल, एखादी ट्रॉफी असेल, एखादं साधं फूल असेल, कुठल्याही प्रकारचं ॲप्रिसिएशन करणं खूप इम्पॉर्टंट असतं, बिकॉज इट मोटिवेट्स एन एम्प्लॉई. अँड ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला नाही किंवा ज्या एम्प्लॉईजनी चांगलं काम केलेलं नाही, त्यांना तुम्ही जस्ट गिव्ह देम एन अपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. ओके, दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड इन दिस प्रिन्सिपल ऑफ एस्पिरिट डी कॉर्प्स. त्यानंतर subordinates should be made conscious of the fact that what they are doing is of value to the organization. ओके, म्हणजे ऑर्गनायझेशननी कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने म्हणजे बाय वर्ड्स और बाय ॲक्शन ज्याला आपण म्हणू, कुठल्या तरी स्वरूपात तुम्हाला एम्प्लॉईजला हे भासवून द्यायचं आहे की वी रिअली केअर फॉर यू. ओके, सो आणि तुम्ही जे करताय ते सगळं ऑर्गनायझेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि कम्युनिटीसाठी खूप इम्पॉर्टंट. हे त्यांना तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे, तुमच्या बोलण्यातून दिसलं पाहिजे. ओके, आणि लास्टली मॅनेजमेंट शुड शो थ्रू ॲक्शन ऑर बाय वर्ड्स दॅट दे आर इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ सबऑर्डिनेट्स. ओके, सो तुमच्यासाठी देण्यात येणारे फॅसिलिटीज, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली ऑर्गनायझेशनमध्ये काम करावं ह्याच्यासाठी ऑर्गनायझेशन तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल साधं सेफ प्युअर ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी असेल, सॅनिटरी ब्लॉक्स असतील, हायजेनिक कॅन्टीन असेल, हे सगळ्या फॅसिलिटीज काय दाखवतं की ऑर्गनायझेशनला वाटतं की आपले एम्प्लॉईज हे खूप कम्फर्टेबली ऑर्गनायझेशनमध्ये काम करावेत. ओके, सो दीज आर द थिंग्स विच आर टू बी डन फ्रॉम द पार्ट ऑफ मॅनेजमेंट. ओके, and along with all these things, managers are warned by Fayol that they should not divide employees into groups. ओके, म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल, आता सपोज चार एम्प्लॉईज आहेत आणि तुम्हाला माहिती आहे 4 जणांचं खूप छान जमतं एकमेकांशी,
तर छान जमतं, तर दे आर गुड फ्रेंड्स, दे आर हॅव्हिंग गुड इन्फॉर्मल रिलेशन्स विथ इच अदर. तर त्या चौघांच्या रिलेशनचा फायदा हा ऑर्गनायझेशनसाठी कसा करून घेता येईल हे बघणं इम्पॉर्टंट आहे. ना की तुम्ही असा विचार करू नका की ह्या चौघांना कसं मी सेपरेट करू. डिवाइड अँड रूल पॉलिसी, नेवर गो फॉर सच पॉलिसी. ओके, दॅट इज विल हॅम्पर द ऑर्गनायझेशन इन लाँग टर्म. ओके, सो अशा टाईपनी एस्पिरिट डिकॉप्स ज्याला आपण म्हणतो युनायटेड, आणि तुमच्या ऑर्गनायझेशनमधल्या लोकांनी लॉयली काम करणं, डिवोशननी काम करणं जर एक्सपेक्टेड असेल तुम्हाला, तर डेफिनेटली यू हॅव टू डू दीज थिंग्स विच आय मेन्शन नाव. Okay, now moving towards our last principle, that is scalar chain. This principle I have purposely kept it last because I want to explain the diagram. Now as you can see in the diagram, scalar chain. Okay, you can see that it is a chain of superiors ranging from ultimate authority to lowest ranks. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल ABCDE इकडं आहे आणि इकडं ALMNF. ओके, सो हे काय आहे तर ए टॉपचा बॉस आहे, त्याच्या हाताखाली बी आणि एल आहे, बी आणि एलच्या खाली सी आणि एम आहे, सी एम आणि एमच्या खाली डी आणि एन आहे, आणि डी आणि एनच्या खाली ई आणि एफ आहेत. ओके, सो ह्याच्यातून काय दिसतं या डायग्राममधून, व्हॉट वी कॅन सी इज दॅट this is superior subordinate relationship. Okay, at a glance when you look at this diagram you can immediately identify who's the boss and who's the subordinate. Okay, now explaining this example, what is this chain? This chain explains the superior subordinate relationship from highest ultimate authority to lowest rank. म्हणजे ए ही काय आहे, हायेस्ट अल्टिमेट अथॉरिटी, आणि ई आणि एफ काय लोएस्ट रँकच्या ग्रेड्स आहेत. ओके, now A is the top personnel in the organization who is over B and L. B and L are directly over C and M. Okay, so on the chain is being continued. Okay, so this chain is being used for daily communication of orders and instructions, which are to be given to the people who are working. Okay, now if E in the diagram, if you see carefully, if E wants to communicate F, okay, now what he has to do, he has to follow the scalar chain. Okay, now what will he do? He will have to take permission of D, C, B, A, L, M, N. Okay, that means whole chain he has to follow. Up one side EDCBA he has to follow, and down other side ALMNF, and then he can reach F. So whatever he wants to communicate to F, he has to communicate through all these bosses, because it's your scalar chain. You have to strictly follow it. Okay, so but what does Fayol think? That it is very time consuming process. That means if E wants to contact F, he can't directly contact. Okay, he has to go through all the chain of EDCBA, LMNF. Okay, so it is very time consuming process. Therefore Fayol suggested use of gangplank. Now what is gangplank? Gangplank is a dotted line between E and F. You can see a dotted line between E and F. That dotted line is called as gangplank, and gangplank means a direct contact between the subordinates with the permission of immediate bosses. Now in the example, if E wants to communicate F, he can directly communicate F, but with the permission of D and N. Why D and N only? Because D is immediate boss of E and N is immediate boss of F. Okay, now this Fayol suggested this use of gangplank only in case of emergency. Okay, otherwise regularly you have to follow the scalar change. Now what scalar change? So what will happen because of this? This will help you to avoid the lengthy process, reduce the paperwork, and decision making would be very fast. Okay, so as I said, the scalar chain should not be disturbed all the time, but gangplank must be used in time of need to avoid lengthy process. Okay, so I think I have made very clear all the 14 principles. So today we'll stop here. Thank you.